आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मनात. मंजूर आहे? कारण हे बघितल्यानंतर जीव असा कासावीस होतो. घरं उघडी पडतात. घरातला करता कोण मुलगा असेल, पती असेल, वडील असतील, निघून गेल्यानंतर घराने करायचं काय? तर कृपा करून खचून जाऊ नका. आत्महत्येचा विचारही मनाला शिवू देऊ नका. आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या. बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलास दादा, ओम दादा उतरले ना, म्हणजे मला बघून मी सुद्धा म्हणजे हे झालं की मी त्यांना फोन केला, अरे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ. तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊच. फक्त तुम्ही धीर सोडू नका. बाकी अनेक गोष्टी, काही जणांची गुरं वाहून गेलेत, शेळ्या वाहून गेल्यात. ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये. मी आता येताना बघितलं, एक सारी ताई होती, तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला, यमाई देव मंदिराच्या बाजूला माझं घर आहे, घरामध्ये पाणी आहे. गेलो बघितलं, घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओलं झालंय. कसं जगायचं कसं? म्हणजे घरात चिखल झालाय. शेतीचं तर झालेलंच आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे. पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय. त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना. भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये. पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे. खंबीर राहा. शिवसेना तुमच्या सोबत आहे. काही काळजी करू नका. सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती ताकद गमावू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.